त्यासाठी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, एक फेअरनेस क्रीम मी स्वतः केलेलं आहे आणि ते मी मुद्दामून आणलेलं आहे. याच्यातनं हळद वापरली आहे, बदामाचं तेल वापरलेलं आहे, कोरफड वापरलेली आहे, मुलतानी मिट्टी, चंदन अशा सगळ्या प्रकारचा याचा वापर केला. इट्स नॅचरल हर्ब्स वापरून हे क्रीम केलेलं आहे. आणि मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की याने ना आपली त्वचा गोरी होते. आणि आणि त्याचा वापर तुम्ही निश्चित काय करताय? जिभेला का लावलाय तुम्ही? जिभेला का लावलाय तुम्ही? माझी बायको नेहमी म्हणते मेला काळ्या जिभेचा आहेस म्हणून गोरी. काय करत काढा ते काढा. वेडसर आहात तुम्ही. प्लीज असं काही करू नका. हे स्किनला लावतात, स्किनला. सॉरी मॅड. मला खरंच माहिती नव्हतं मला. सॉरी नॉनसेन्स. तर मैत्रिणींनो, ह्या क्रीम म्हणजे स्टॉलवर मी लावलेला आहे स्टॉल. अत्यंत वाजवी दरात ही क्रीम तुम्हाला सगळ्यांना मिळेल. किंमत अगदी तुम्हाला सांगते 100 रुपये आहे. तर तुम्ही नक्की घ्या, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. ही लागली धंद्याला. काय? नाही, चांगलं आहे. म्हणजे हे क्रीम मार्केटमध्ये गेलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. हे लोकांच्या हितासाठी आहे. Yes, माझ्या खिशासाठी नाहीये. नाही, हा खिस्सा आहे तुमचा. Shut up! तर स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, आपण त्यांना जाणून घेतो. रसिको, उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे आणि या उन्हाळ्यामुळे अनेक आजार होत आहेत. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी हे सांगण्यासाठी आपल्याकडे येत आहेत डॉक्टर कादंबरी कन्नमवार. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. स्वागत आहे. चंद पंक्तियां आपके लिए. अरे इरशाद. खुदा को दुआ करता हूँ कि खुशियां आपको दे झप्पी. वाह. खुदा से दुआ करता हूँ खुशियां आपको दे झप्पी और जिंदगी भर आप रहे हिप्पो. हॅप्पी. झप्पीला हॅप्पी होतं ते हिप्पो. तू चेहऱ्याकडे बघून हिप्पो आला एकदम. सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्हाला आल्या क्षणी मी एक सूचना देऊ का? द्या ना प्लीज. अत्यंत टुकार पंच आणि तुमचा लाख मोलाचा जीव, यात काय महत्वाचं आहे तुमचं तुम्ही ठरवा. ऍक्च्युली दोन्ही महत्वाचं आहे. या टोकार पंचवर तर हा लाख मोलाचा जीव सध्या जगतोय. दोन्ही आपण जिवंत ठेवूया. आपण पुढे जाऊया. तर तुम्ही इथे आलेला आहात, खूप नाईलाज आहे आमचं. खूप स्वागत आहे तुमचं. आणि तुमचं मी स्वागत करतो खास उन्हाळा आहे म्हणून काकडांच्या चकती देऊन. काकडीची चकती. खूपच अभिनव कल्पना आहे. फारच आवडलं मला. थँक्यू सो मच. येस प्लीज. उत्तम. फार छान. चव छान आहे. हो, आता डोळ्यावर ठेवलेली. काय नॉनसेन्स. नाही, मी नीट पारखून घेतली अशी. असं तुम्ही करता? असं यूज काकडी मी खाल्ली ती आता. सॉरी. तर आता तुम्ही इथे आलेला आहात. आता तुमची आहे मुलाखत आहे. असं. तर आता तुमची मुलाखत आहे. मॅम, वॉन्ट्स टू सम फ्रेश फ्रुट्स फॉर यू? जस्ट हॅव इट. नो थँक्यू. वॉटर लेमन? एक मिनिट. इट्स नॉट वॉटर लेमन, इट्स वॉटर मेलन. नाही, मी लिंबू पाणी विचारतोय. वॉटर लेमन हवे का? असं कलिंगडाकडे हात दाखवून तुम्ही मला वॉटर लेमन विचारता? हा, म्हणजे जस्ट एक फ्रेश फ्रुट्स अवेलेबल. नो थँक्स. थँक्यू सो मच. आपण मुलाखतीला प्लीज सुरुवात करूया. येस, नक्कीच. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे मॅडम, की एक गरीब घरातली 4 वर्षाची मुलगी, ते एक यशस्वी डोरेमॉन, हा प्रवास कसा काय झाला? जस्ट कम अगेन. काय कम अगेन? आता काय बोललात? एक फालतूगिरी नको. आता काय बोललात तुम्ही? डोरेमॉन. डोरेमॉन काय? तुमच्या कार्डावर छापलेलं आहे. मी आत्ताच वाचून आलेलो. डर्मेटोलॉजिस्ट आहे. नीट वाचा ना. हा, सॉरी. तर हा जो तुमचा प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? हा, तर माझी आई फार लवकर गेली. आम्ही तिघी बहिणी. माझे बाबा एसटी मध्ये ड्रायव्हर होते. अच्छा, एसटी ड्रायव्हर होते. आणि ड्युटीवर जाताना माझी आई गेल्यानंतर बाबांना म्हणजे अगदी घरातून पाय निघायचं नाही. त्यांच्या डोळ्यात अगदी पाणी तरळायचं. तेव्हा मी बाबांना सांगायचे, बाबा ललू नका. बाबा ललू नका. आम्ही छानपैकी एकट्या बहिणी लावू, तुम्ही ललू नका बाबा. अगं, माझी सानुकली किती माझी. सॉरी, तुम्ही एवढं लहान बाळीचं एवढं सुंदर केलं ना, मला बाबा भाऊ असं वाटलं. तुम्ही
तुम्ही जरा मध्ये मध्ये प्लीज बोलू नका, थोडा वेळ तोंडाला कुलूप लावा प्लीज, कळलं Yes, मला? yes, yes, please. हा, तर म्हणजे माझे बाबा अतिशय असे हळवे होते फार, आणि माझे बोबडे बोल ऐकून ना ते आणखीन हळवे व्हायचे. Wow. आम्हा तिघे बहिणींना असं जवळ घेऊन बसायचे आणि घराच्या बाहेर पाऊलच टाकायचे नाहीत. आम्ही त्यांना सांगायचो की बाबा जा कामाला जा, बाबा एसटी चालवायला जा, असं खूप सांगायचो, पण ते जायचेच नाहीत. तुम्ही टिंग टिंग आवाज काढला असताना गेले असते लगेच. ड्रायव्हर होता टिंग टिंग लगेच पुढे गेले असते. त्यांना सवय असते ऍक्च्युली. हरकत नाही. ओके, हरकत नाही. एक विचारू तुम्हाला? बोला ना. आम्ही माणसं ऑक्सिजनवर जगतो. Yes. तसे तुम्ही निर्लज्जपणावर जगता का? हो हो काय हो? बरं नाही मग. शट अप नॉनसेन्स. युजलेस कॅरेक्टर. सॉरी. तेव्हा मी बाबांना सांगितलं आणि अजिबात डगमगले नाही. अजिबात डगमगले नाही मी, आय टेल यू. हा, आणि खूप अभ्यास केला, मेहनत केली, स्वतःच्या पायावर उभी राहिले, जबाबदारीनं सगळं घर सांभाळलं आणि बहिणींची लग्न लावली, त्यांची शिक्षण केली, सगळं मी केलं. आणि आज डर्मेटॉलॉजिस्ट म्हणून लोकांना माहिती आहे. क्या बात है, क्या बात है. आत्ताच नाही, खरं तर माझ्याकडे बघून वाटत नाही, पण 10 वर्ष झाली लग्नाला माझ्या. हो, आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला माहिती आहे. रसिको हो, यांचे पती नाचरे आहेत. ते गावागावात नाचाचे कार्यक्रम करतात. एक मिनिट, हे काय बोलताय तुम्ही? तुमच्या डिस्पन्सरीच्या बाहेर बोर्ड आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे तुम्ही नाचरे पती म्हणून. अरे माकडा, ते नाचरेपती नाहीये ना, ते नॅचरोपॅथी आहे. नॅचरोपॅथी माझी डिग्री आहे ती, नॅचरोपॅथी. सॉरी सॉरी सॉरी, आय बेग यू, पर डे माझा जास्त काय येतो. आय बेग यू, पर डे माझा जास्त येतो. थोबड पडेल ना असं. सॉरी सॉरी. आय बेग यू पारण असं म्हणायचं येस तुला? येस येस, नक्कीच नक्कीच मला म्हणायचं. माझं पण पारण जड आहे तुझ्यापेक्षा, लक्षात घे. नाही नाही, मला मान्य आहे. मला मान्य आहे, मला मान्य आहे. तर एनिवे, तुम्ही आता लहानपण झालं सगळं, आणि आता तुम्ही एक यशस्वी डरमतलो मे तेरे साथ हूँ. एक यशस्वी डरमतले मेरे साथ हूँ. हे काय डरमतलो मी तेरे साथ? कार्डावर लिहिलेलं आहे डरमतलो. ते डर्मेटॉलॉजिस्ट रे माणसा. अरे, काय कठीण. वाच ना, वाच. Sorry, sorry. वाच ना, त्याच्यावर वाच. डर्मेटॉलॉजिस्ट म्हणजे स्किन स्पेशालिस्ट. स्किन स्पेशालिस्ट. Yeah. अरे बापरे, मलाही व्हायचं होतं लहानपणी स्किन स्पेशालिस्ट. Oh, really? झालो काय बघा, ग्रह फिरले, स्किट स्पेशालिस्ट झालो मी. काय मला बोलणार आहे. म्हणजे तुमचं तुम्हीच ठरवलं, तुम्ही स्किट स्पेशालिस्ट आहात. हो, मी आहे स्किट स्पेशालिस्ट. या वाक्यावर मला काहीच बोलायचं नाही, कारण हे एडिट होणार आहे. काय 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 म्हणाल? हरकत नाही. तर ह्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही लोकांना काय सांगाल? ओके, लोकांना मी एवढंच सांगेन, लोक हो. हे एवढं तर मी पण सांगेन. हे बघा, लोक हो, स्पेशल डार्लिंग डार्लिंग म्हणून तुम्ही काय सांगाल? एकतर मी स्पेशल डार्लिंग नाहीये, मी डर्मेटॉलॉजिस्ट आहे. अरे हा, यार. आणि मला बोलू तर ते पुढचं तर मी सांगेन ना. Sorry. मध्ये मध्ये बोलतोच कशाला उचवलेल्या टेनिसच्या बॉला. Why you poke your nose in between? Shut up! Nonsense. बोलू दे मला जरा प्लीज. तर उन्हाळ्यात कसं असतं की लोक काही म्हणू, मित्रांनो मैत्रिणींनो, लोक काही म्हणून आपण आपली छत्री घेऊन बाहेर निघायचं, कारण ऊन जास्त आहे, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगू का, उन्हाळ्यात ना जास्तीत जास्त फळांचा मारा का. अरे काय झालंय तुझं? सॉरी, तुम्ही आता म्हणाल फळांचा अरे, मारा. फळांचा मारा म्हणजे शब्दशः फळांचा मारा नाही रे मूर्खा. सॉरी सॉरी, फळांचं सेवन करावं. इथे फळांचं 4 चालेल, 7 ऍक्च्युली नाहीये. ऐक ना, दर्जा आणि जर्दा या 2 शब्दांमध्ये जेवढा फरक आहे ना, तेवढाच तुझे थुकरट पंचेस आणि निखळ विनोद यात आहे. हा, जरा दर्जा सांभाळ. नॉनसेन्स. फळांचं सेवन म्हणजे जास्तीत जास्त फळं खावीत, आणि मुख्य म्हणजे कसं, उन्हाळ्यात ना आहार अतिशय हलका घ्यावा. म्हणजे तेलकट टाळावं, मुख्यतः तिखट कमी करावं, आणि सांगते पाणी जास्तीत जास्त प्यावं. आणि मुख्य म्हणजे फळं, म्हणजे या सीझन मध्ये फळं जास्तीत जास्त खावी, जसं मी आता तुम्हाला सांगितलं. नक्कीच. या सीझन मध्ये आंबा फळांचा राजा. आंबा फेवरेट आहे माझा, आंबा फेवरेट आहे माझा. पाणी आलं डोल.
आलं तोंडाला पाणी आलं ह्याच्या वाव नाईस. उन्हाळ्यात जास्तीत जास्त ना त्वचेची आर्द्रता कमी होते. काय आर्द्रता यावर तुला काही करायचं नाही? जिथे पंच नाही तिथे काय नाही. What a disciplined writer actor you are. दे यू आ. Come on, wow, wonderful. I am just honored to work with you. काय म्हणालात तुम्ही? Just I said I am just honored to work with you. विथ यू. With you. हरकत नाही. हा तर मी त्यासाठी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, एक फेअरनेस क्रीम मी स्वतः केलेलं आहे आणि ते मी मुद्दामून आणलेलं आहे. याच्यातनं हळद वापरली आहे, बदामाचं तेल वापरलेलं आहे, कोरफड वापरलेली आहे, मुलतानी मिट्टी, चंदन अशा सगळ्या प्रकारचा याचा वापर केला. इट्स नॅचरल हर्ब्स वापरून हे क्रीम केलेलं आहे आणि मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की याने ना आपली त्वचा गोरी होते. आणि आणि त्याचा वापर तुम्ही निश्चित काय करताय? जिभेला का लावलाय तुम्ही? जिभेला का लावलाय तुम्ही? माझी बायको नेहमी म्हणते मेला काळ्या जिभेचा आहेस म्हणून गोरी. काढा वेडसर आहात तुम्ही. प्लीज असं काही करू नका. हे स्किनला लावतात, स्किनला. सॉरी मॅड. मला खरंच माहिती नव्हतं मला. सॉरी. नॉनसेन्स. तर मैत्रिणींनो, ह्या क्रीम म्हणजे स्टॉलवर मी लावलेला आहे स्टॉल. अत्यंत वाजवी दरात ही क्रीम तुम्हाला सगळ्यांना मिळेल. किंमत अगदी तुम्हाला सांगते 100 रुपये आहे. तर तुम्ही नक्की घ्या, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. ही लागली धंद्याला. काय? नाही, चांगलं आहे. म्हणजे हे क्रीम मार्केटमध्ये गेलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. हे लोकांच्या हितासाठी आहे. Yes, of माझ्या course. खिशासाठी नाहीये. नाही हा किस्सा आहे तुमचा. Shut up! तर आता वेळ झालेली आहे. रसिको हो, गेले 15.5 तास कळलेच नाहीत कसे गेले ते. आता आपण वळणार आहोत मनोरंजनाच्या हे कार्यक्रमाकडे. काय मध्येच? एक्सक्यूज मी, हे काय मध्येच? हा ऍक्च्युली खास कार्यक्रम असतो, बाकीचं कॉम्प्लिमेंटरी असतं. तुम्हाला मजा येईल. आज मनोरंजनाचा कार्यक्रम अतिशय वेगळ्या पद्धतीने मी सादर करणार आहे. रॅपिड फायर क्वेश्चनेअर. यांना मी रॅपिड फायर काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तर पटकन तुम्ही द्यायची आहेत. आणि हे जे प्रश्न आहेत ते उन्हाळ्यावर आधारित आहेत. Oh, really? पहिला प्रश्न असा आहे की उन्हाच्या नातेवाईकाचं नाव काय? What? उन्हाच्या नातेवाईकाचं नाव काय? येतंय का? आय एम सॉरी. येत नाही? सांगा मग. नाही. पाहुणे पहिल्याच प्रश्नाला तोंडावर पडलेले आहेत, त्यांना उत्तर देता आलेलं नाहीये. उन्हाच्या नातेवाईकाचं नाव उंदीर. उन्हाचा धीर म्हणजे उंदीर. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजे. देअर यू आर. मगापासून सारखं मी डमशराज सांगत होता. कार्डवर लिहिलेलं मी डर्मेटोलॉजिस्ट आहे, डमशराज नाहीये. नॉनसेन्स. सॉरी. हे जे तुम्ही सांगत होता ते अत्यंत चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, तर उन्हावरची 2-3 गाणी आम्हाला सांगा. मला नाही येत. नाही येत? नाही येत. पुन्हा तोंडावर पडून दात घशात गेलेले आहेत तुमच्या. हरकत नाही, उन्हावरची गाणी मी सांगतो. उन साहेबा उन, प्यार की उन, गेली उन्हावर मर्जी बहार. माझे पेशंट थांबले. मी तुमची फालतूगिरी ऐकायला इथे आलेली नाहीये. आता तुम्हाला पुढच्या सेगमेंट मध्ये फ्री गिफ्ट देणार आहे. मी फ्री गिफ्ट देणार आहे, तेवढ्यासाठी तरी थांबा. गिफ्ट म्हटल्यावर थांबली जा. हरकत प्लीज. माझे 2 असिस्टंट आहेत. हनी बनी. अरे आले. वा 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 वा. या क्या बात है. या येते ठेव. येस. तर या दोघांनी गिफ्ट आणलेली आहे. यात गुलाब पाणी टाकलेलं आहे. गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा आहेत. मी थोड्या टाकणार आहे तुमच्या समोर. यात तुम्ही पाय ठेवायचा आहे तुमचा. येस. म्हणजे हे गुलाबाचं पाणी आहे? येस, गुलाबाचं पाणी आहे. यात तुम्ही तुमचा पाय ठेवायचा आहे. आणि उष्णता म्हणून त्या गुलाबाच्या पाकळ्यांचं पाणी तुमच्या तळपायाला लागणार. खरंच म्हणजे मगापासून तळपाची आजी मस्तकात पोचली होती. तुम्ही शीतल करायला आणलं काहीतरी. थँक्यू सो मच हानीबानी. हा येस. हानीबानी म्हणजे तुम्हाला सांगतो अगदी हानीबानीच्या काळी आलेले आहेत. नका ना तुकडट पंच मारू. प्रत्येक वेळी सगळ्यावरनं जोक झालाच पाहिजे असं काही अट्टाच नाहीये. या वृत्तीमुळे फक्त शिट्टी लागते. प्लीज या. थँक्यू. जेल इज कॅन यू हेल्प मी फॉर दिस? या थँक्यू. प्लीज. हा कसं वाटतंय? वा छान. आता ह्या गुलाब मी याचा ह्याच्यात टाकलेला आहे. थँक्यू सो मच. वाव. वा. कसं वाटतंय मॅडम? लवली. हा, हे एक प्रोडक्ट आहे, हे मी तुम्हाला देणार आहे. रसिको, कार्यक्रम संपलेला आहे. हनीबनी आमचे आहेत, ते सुद्धा तुम्हाला भेटलेले आहेत. हनीबनी माझे असिस्टंट आहेत. अरे वा. मला तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं इथे येऊन. परत पुन्हा प्लीज बोलू नका. चला येते मी. ओके. एक मिनिट. माझा पाय
निघत का नाही याच्यातून हे असंच होतं माझ्या कार्यक्रमात गेस्ट लोकांचं पाय निघतच नाही, अरे, चिकटून राहतो. अरे, म्हणून तर झालेलं आहे बहुतेक. अरे हे काय टाकलंय याच्यात? एक मिनिट. अरे काय टाकलंस काय तू? काय काय टाकलंय याच्यात? एक्सक्यूज मी. गुलाब डिंक? याच्यात डिंक टाकलायस तू? अरे आणि डिंक टाकला म्हणून पाय चिकटलाय तुमचा खाली. अरे अक्कल नाही आहे का तुला? अरे. नेहमी कसा गोंधळ घालता तुम्ही? हे बावलट त्यांच्याकडे बोलू. बावळट तू आहेस रे माकडा. हे आता याच्यातून मला सोडवणार कोण? थांब तुला आधी बघते अरे, आता अरे, मी. अरे, थांब, अरे, एक मिनिट. अरे, थांब, थांब, हे, थांब. मला- अरे, अरे, ऐक, हे, ऐक, हे,